जय शिवराय भावांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मंडळी, खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आहे ना आपल्या सर्वांचं आहे ना स्वागत आहे मंडळी. तर आता आपण जातोय, बरेच दिवस आहे ना व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता भेटत, कारण घरात आहे ना आईची तब्येत वगैरे बरी नव्हती, मम्मी आजारी होती, तर डॉक्टरकडे वगैरे धावपळ सुरू होती. आणि आज खूप दिवसांनंतर म्हणजे मिनी लॉग म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर येत असतात, परंतु लॉग मोठा व्हिडिओ आहे ना येत नव्हता. तर आज आपण पुन्हा एकदा नव्याने खूप दिवसानंतर आहे ना आज वेळ मिळाला, कामावरून सुद्धा लवकर आलो, तर लगेच फ्रेश झालो आणि चाललो आहे. आपल्या व्हिडिओचं थंबनेल पाहिल्यानंतर आहे ना आपल्याला सर्वांना कल्पना तर आली असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर आपण जातोय सनसेट बघायला आपल्या कोकणातून, जो व्ह्यू पॉईंट आहे ज्यासाठी बरेचसे आपले पर्यटक आपल्याकडे कोकणाकडे वळतात, जो पर्यटन जो व्ह्यू आहे तो बघण्यासाठी, तर तोच आपण बघणार आहोत. तर चला पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चला बघूया, दाखवतो मी तुम्हाला. आज आहे शनिवार, तर शनिवार रविवार पर्यटकांची गर्दी तर असतेच. बघूया आता. तर मंडळी बघू शकतो, आज आपण आहे ना आपल्या नवीन गाडीवर म्हणजे SP नवीन गाडी घेऊन निघालो आहे सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी. आणि आपल्या माईकमध्ये हवासुद्धा लागत असेल, आपल्याला ऐकायला येईल माझं कमीसुद्धा, परंतु समजून घ्या भावांनो. तर बघू शकता त्या नवीन गाडीचं डिजिटल मीटर. आणि आपण आता आंजर्ले खाडी पुलाच्या दिशेने, जो आपला सनसेट व्ह्यू पॉईंट आहे, आंजर्लेची खाडी सोडले की बायपास हरण्याच्या वर, पाचपंढरी हरण्याच्या वर, आणि एक नंबर सीन असतो. त्याचप्रमाणे आपल्या आंजर्ल्यामध्ये आहे ना आणखीन एक व्ह्यू पॉईंट आहे, तो आपल्या लाईट हाऊसच्या इथे. तिकडे सुद्धा आपण पुन्हा एकदा जाऊ नव्याने, कारण खूप दिवस झालं, म्हणजे जवळजवळ आता वर्ष होईल इकडे गेलेलो नाही होत आपण. तर वेळ मिळाला की जाऊ कधीतरी, आणि तिकडचा पुन्हा एकदा आपण नव्याने व्हिडिओ घेऊ. आणि आपण इकडचा सुद्धा हा बायपासचा सनसेट व्ह्यू आहे ना, तो सुद्धा आपण याआधी शूट केलेला आहे, परंतु आता खूप दिवस झाले, तरी त्या शूटला सुद्धा आहे ना जवळपास नाही म्हटलं तरी 6 महिने तर उलटून गेलेले आहेत. त्यामुळे आज मी प्लॅनिंग केलं जाऊया. खूप दिवस आता पावसाळा संपलेला आहे, आणि पावसाळ्याने तर काय धुमाकूलच घातला होता, त्यामुळे काय आपल्याला जास्त माणसांचे आहेत ना कामविमांचं सर्व गोंधळ उडाला होता. माझंसुद्धा तोच झालं, कारण आमचीसुद्धा शेतीची कामं वगैरे सर्व आहे ना, शेतकरी सर्व गोंधळून गेले होते. आणि आता पाऊस वगैरे गेला आहे, तर सर्व आहेत ना आता फ्री झालेले आहेत. मस्त एकदम कोकण सफर, एकदम संध्याकाळचं वातावरण आहे, एकदम शांत वातावरण. आता एकदम थोडीफार आता थंडीसुद्धा सुरू झालेली आहे, थंडीसुद्धा जाऊन येऊन असते. तर जाऊया आपण. आलो आता मुरुडी फाट्याजवळ, आणि गाड्या तर दिसत आहेत पर्यटकांच्या, कारण पर्यटकांची गर्दी ही सुरू झालेली आहेच. कारण आज तर शनिवार आहे, शनिवार रविवार म्हटला तर पर्यटकांचा दिवस. गाड्याच गाड्या बघायला भेटतात तो रस्त्याला. बघूया, सनसेट व्ह्यू पॉईंटला सुद्धा आहे ना गर्दीच असणार आहे असं माझा अंदाज आहे, कारण मी जेव्हा जेव्हा बघितलेलं आहे ना सुट्टीच्या दिवशी पॉईंट एकदम असे भरलेले असतात, गजबजलेले असतात, एकदम जत्रेसारखे एकदम. हे बघा, त्यासुद्धा 2 आपण गाड्या बघितल्या, कार गेल्या, त्यासुद्धा पर्यटकच आलेले आहेत. आणि फायनली आता आपण येऊन पोचलोय त्या आंजर्ले खाडी पुलावर. तर नक्कीच लोकेशन बघा आपल्या. JCBच्या पुढे जाऊया आपण. गाडी येते आणि आपण बघू शकतो हा आहे आपल्या आंजर्ले खाडी पुलावरचा आहे नजारा. सूर्य आपण बघू शकतो एकदम मावळायला गेलेला आहे, आणि थंडीचं
थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आहे ना बघा वातावरणात एकदम कसं धुका पसरलं आहे, त्यामुळे आपल्या सूर्यसुद्धा आहे ना आकाशात नीट आपल्याला दिसत नाही, मावळायला गेलेला आहे. एकदम वातावरणात बघा एकदम गारवा झाला, गारवा पसरला आता आणि धुकं झालं बघू शकतो आपण. चला आपली कोकणातली सफर पण चालले आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आपण चाललोय. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघतोय सनसेट व्ह्यू, संध्याकाळची शोभा. तर इथे तर आपल्याला आता वाटते की एकदम पूर्णपणे मावळलं आहे असंच वाटायला लागलं आहे. पण त्या व्ह्यू पॉईंटवर गेल्यानंतर बघूया आता, कारण गंमत अशी झाली आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे धुका असल्यामुळे आपल्याला सूर्य आहे ना बघायला नाही भेटत आहे. थोडा रस्ता पण कच्चा झाला आहे, आपण रॉंग साईडने चाललो आहे. जरले खाडेपुलकर सोडून आलो आहे आणि पुढे आलो आहे. आता जाते पाचपिंडरी, हरणे, दापोली या रोडला आहोत. पण आपण आहे ना हरणे आणि पाचपिंडरीमध्ये खाली नाही उतरणार, आपण तर डायरेक्ट बायपास मार्गे वर चढणार आहोत, जेणेकरून आपल्याला सनसेट व्ह्यू बघायला भेटेल. खाली गेला हरणे पाचपंढरीमध्ये रस्ता, आपण चाललोय बायपास. घाट चढून जायचं आपल्या अंजरले परिसरातील हरणे पाचपंढरी भागातील ह्या रस्त्याने जे प्रवास करतात त्या लोकांना तर माहीत असेल. आजकाल कॉलेज करून सुद्धा काही मंडळी, काही मित्रमंडळी मुंबईला गेलेली असतील जॉबसाठी. हा वळणावळणांचा रस्ता, हा बायपास सर्वांच्याच लक्षात असणार नक्कीच. आणि बघा अतिशय म्हणजे असं वेडीवाकडे वळणं आहेत, अपघाती वळणं, परंतु एक छान वाटतं. ह्या वळणावळणातून आहे ना समुद्राचा नजारा सुद्धा एस टीतून तर लय जबरदस्त असा सीन आपल्याला बघायला भेटतो. तर झालं बायपासचं आता संपेल. हा एक वळण आणि अजून एक वळण आहे शेवटचं. आपण बघतोय आपली एस पी टोटल 989 किलोमीटर चालले आतापर्यंत. दुसऱ्या गिरवर गाडी आहे, टाईमसुद्धा दाखवते 5:38 झालेले आहेत आणि एवढ्या लवकर सूर्य पण मावळलेला आहे, कारण आताचा दिवस लहान आहे. आता संक्रांत झाल्यानंतरलाच दिवस मोठा होईल. आणि बघू शकतो आपण समोर गुरं तर चाललेत आणि हा बघा पर्यटकांच्या गाड्या आणि एवढे लोक सर्व आहेत ना सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी आलेले आहेत, आपण बघू शकतो. परंतु आजचा माहोल जर बघितला तर सीन तेवढा अजून जबरदस्त दिसत नाही, कारण वातावरणात आहे ना धुकं पसरलं आहे. बघू शकतो या सर्व गाड्या इथे लागल्यात पर्यटकांच्या आणि समोर लोकसुद्धा आपण बघतोय कशासाठी आले तर आजचा सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी. आणि प्रत्येक सुट्टीच्या वेळी किंवा रविवार शनिवार बघून इथे आहेत ना बरेचसे मंडळी आहेत ना येत असतात, या निसर्गाचा आनंद घेत असतात आणि त्याचबरोबर आहे ना सुट्टीचा सुद्धा आनंद घेतात. तर तुम्हीसुद्धा कधी आला नसाल इकडे ना तर नक्कीच आवर्जून या आणि आपल्या कोकणातल्या निसर्गाचा आहे ना आनंद घ्यायला विसरू नका. तर इथून जो समोर जो व्ह्यू दिसणार आहे ना तो सुद्धा जबरदस्त व्ह्यू असतो. तिकडे किल्ला आहे, तो सुद्धा मी आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर चला पाहूया आपण. तर बघू शकतो फायनली आपण आहे ना गाडी पार्क केले. इकडे सर्व पार्किंग आहे, मोफत भरपूर अशी जागा आहे गाड्या पार्क करण्यासाठी आणि आपण आपली गाडी पार्क केले. आणि बघू शकतो इकडे पर्यटकांची गर्दी तर आहेच, पण मंडळी शिट
आजचा वातावरण तेवढा खास नाही आहे. आलो आहे आपण वेळ काढून, पण बघूया अजून पण वातावरणात फेरफार होऊ शकतो, कारण ती निसर्गाची कला आहे. कारण त्या कलेला आहे ना आपण दोष पण देऊ शकत नाही आणि नाव पण ठेवू शकत नाही, कारण निसर्गाची कला आहे ना ती त्यालाच जमणार. कारण तो संध्याकाळचा जो माऊल आहे ना बरोबर ॲटोमॅटिक आहे ना तो दिसणारच. तर चला बघूया आपण. तर मंडळी फायनली आपण लोकेशनवर येऊन पोचलेलो आहोत आणि मंडळींचं इकडे आहे ना फोटोशूट वगैरे सुरू आहे. तर आपण आता आहे ना पाचपंढरीच्या वरच्या भागात आलेलो आहोत, एकदम टॉपला डोंगराळ भागात. आणि बघू शकतो इकडे नाही ना खाली जर आपण बघितलं तर पूर्णपणे आहे ना पाचपंढरीचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. संपूर्ण पाचपंढरी गाव अतिशय सुंदर प्रकारे आहे ना इकडून आपल्याला नजारा पाहायला भेटतो. परंतु आजचं सनसेट व्ह्यू काय कळत नाही, बघूया. निसर्गाची कला आहे शेवटी. आणि सूर्य जो झाकून गेला होता ना तो पुन्हा एकदा आपल्याला आता दिसतोय, आपण बघू शकतो. आणि जर आपण पलीकडे तिकडे जर बघितला तर आपल्याला पाहायला भेटतोय सुवर्णदुर्ग किल्ला. आणि जबरदस्त असा व्ह्यू. वातावरणात धुकं असल्यामुळे आहे ना तेवढा व्ह्यू पाहण्यासारखा वाटत नाही, म्हणजे थोडासा व्ह्यूमध्ये आहे ना डिफरंट आहे, म्हणजे रेग्युलर व्ह्यूपेक्षा. तर म्हणजे मी मगाशी बोललो ना की निसर्गाची कला आहे, तर निसर्गाची कला त्याला आपण नाव ठेवू शकत नाही. कारण बघू शकतो मी मगाशी बोललो होतो की वातावरणाचं काही खास नाही, परंतु आपण जर समोर बघितलं ना तर जो व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे ना तर अगदी रोजच्यासारखाच आपल्याला आहे ना एक आगळा वेगळा व्ह्यू आजसुद्धा आहे ना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर बघूया जो सूर्य पूर्णपणे आता आहे ना जो ढगाच्या मागे होता ना तो पूर्णपणे ढगातून आता बाहेर पडलेला आहे. आणि इकडे जर बघितलं तर इकडे सर्व फोटोशूट तर सुरूच आहे आणि आपण आलो एक खास व्हिडिओ करायसाठी. आता आपण बघू शकतो सूर्य पूर्णपणे आहे ना आता पाण्यामध्ये गेलेला आहे, म्हणजे आपल्या भाषेत, आणि मावळलेला आहे सूर्य. आणि वातावरण बघू शकतो आपण आता. तर मंडई बघतोय माझ्या मागे आपण सनसेट व्ह्यू. आणि सूर्य आता आहे ना पूर्णपणे आपल्या भाषेत म्हणजे पाण्यामध्ये गेला आहे, मावळलेला आहे. तर बघू शकतो आपल्या आधीसुद्धा आहेत ना बऱ्याचशा म्हणजे 4-5-6 गाड्या होत्या आणि त्या पहिल्या आलेले मंडई आहेत ना निघूनसुद्धा गेले, त्या गाड्या गेल्यासुद्धा. आणि आहेत ना आता मागून आलेल्या गाड्या इकडे समोर लागल्यात आपल्या गाडीच्या शेजारी, बघू शकतो आपण. तर पहिले आलेले मंडई गेलेसुद्धा आणि ही नव्याने पुन्हा मंडई आले. आणि आपला सूर्य समुद्रामध्ये आहे ना पाण्यात गेलेला आहे. आणि आपण बघू शकतो सूर्याची जी तेजस्वी किरणं ते अगदी आकाशामध्ये आहेत ना एक वेगळी छटा तयार करून गेलेत. आणि हाच व्ह्यू पाहण्यासाठी आहेत ना हे असे खूप सारे पर्यटक आहेत ना आपल्या कोकणामध्ये आहेत ना येत असतात. तर मंडई सूर्यसुद्धा आहे ना मावळलेला आहे आणि आपणसुद्धा आता आहे ना निघूया परतीच्या प्रवासाला. आणि एक गोष्ट मी आता ऑब्झर्व केली, मगाशीसुद्धा पाहिलं की आपल्या बॅक कॅमेऱ्यापेक्षा आहे ना फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेऱ्यामध्ये आहे ना जे सनसेटची जी मागची शॅडो आहे ना ती ॲट्रॅक्टिव्ह दिसते. अतिशय सुंदर प्रकारे आपण बघू शकतो मागचा व्ह्यू आहे ना थोडासा इंटरेस्टिंग वाटतो, बघू शकता. हा आहे ओरिजिनल व्ह्यू. आणि असं आपल्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये आहे ना सुंदर प्रकारे शॅडो आपल्याला आहे ना पाहायला मिळते, बॅक कॅमेऱ्याने ते पाहायला मिळत नाही. तर मी आता सेल्फी कॅमेरा ऑन केल्यानंतर आहे ना ते मी ऑब्झर्व केलं, तर खरंच बघा किती भारी वाटतं आहे मागचा बॅकग्राऊंड. निघूया आता परतीच्या प्रवासाला. तर मंडळी आपण आहे ना बायपास चढताना व्ह्यू पाहिला, आता आहे ना एकदा उतरताना सुद्धा व्ह्यू पाहूया. या बघा अजूनसुद्धा गाड्या येत आहेत, कारण आपल्याकडे सनसेट पॉईंटसुद्धा बरेचसे आहेत. तर इकडून सगळीकडून आहेत ना हे पर्यटक लोक आहेत ना व्ह्यू बघत बघत येत असतात. तर आता आपण बघतोय बायपास उतरतानाचा नजारा. तर आता तर अंधार आणखीन पडत गेला आहे, त्यामुळे बघूया आपल्याला कसा व्ह्यू पाहायला मिळतोय. आता
अंधार पडतोय कारण सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे. तर समोर शॅडो आपण बघू शकतो. इथून सुद्धा आहे ना एकदम आपल्या समुद्राचा आहे ना व्ह्यू पाहायला मिळतो, बघू शकतो आपण. तर आपण हळूहळू जाऊया बायपास उतरत. आणि आकाशामध्ये सूर्याचं तिकडे सुद्धा बघा, तिकडे बैलगाडी आहे अंजरल्याचा, तिकडे सुद्धा पॉईंट आहे, तिकडे सुद्धा पर्यटक येतात अंजरल्यामध्ये. आणि तिकडे बरेचसे मंडळी पण आहेत समुद्रावर, पर्यटकच असणार कारण आपले मंडळी जास्त नसतात. तर आपण अशा प्रकारे आपल्या बायपासचा व्ह्यू आहे. कारण आपल्या चढताना आहे ना फक्त आपण वळणं पाहिली, परंतु आपल्याला जो असली व्ह्यू आहे, जी असली मजा आहे ना बायपासची, ती आपल्याला पाहायलाच नाही मिळाली. तर आत्ता आपण पाहूया. बघू शकतो काय जबरदस्त सीन आहे. आणि इथून आहे ना आपल्याला पाहायला मिळतो, कारण आता सुद्धा गवत आहे. जेव्हा मोकळी जागा असते ना त्यावेळी खूप छान प्रकारे गवत वगैरे आहे ना, त्यामुळे तरीसुद्धा आपण बघू शकतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि एस टीतून कसं उंचावरून जास्त, आता आपण बाईकवर आहोत, हेल्मेटला आपण कॅमेरा फिट केलेला आहे. तर चला बघूया. आणखीन एक तुम्हाला बघा, हे वळणं उतरताना बघा आपल्याला व्ह्यू बघा किती भारी व्ह्यू पाहायला मिळतात. बघू शकतो आपण, जबरदस्त असे सीन आपल्याला पाहायला मिळतात बघा, आहे की नाही. भारी आहे. कावळे बगळे कसे उडताना आपण बघतो, त्यांचे थवेच्या थवे. चला आणखी पुढे पाहूया. चला मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या पाच पंढरीमध्ये. पाजेत थोडासा आपण आहे ना थोडीशी झलक बघूया. थोडासा सगळे व्ह्यू बघणार आहोत आपण. हा पाच पंढरीचा आतला रस्ता जो गावातून गेलेला आहे, बघू शकतो. हा सुद्धा काय सीन आहे जबरदस्त. हा वा, बघा कावले जबरदस्त ना, एकच नंबर. तर बघतोय आपण, आणि एवढाच सीन. जबरदस्त वाटतं वरून, बायपासवरून. तर हा जो आपण बघतोय ना व्ह्यू, तो बायपासवरून एक नंबर खतरनाक वाटतो. तर चला निघूया पुन्हा, यू टर्न मारून आपण जाऊया. तर मंडई पुन्हा एकदा आपण आहे ना आता अंजरले खाडी पुलावर येऊन पोचलो आहे. आणि जाताना आपण काही थांबलो नाही ते, कारण आपल्याला आहे ना मावळचं सूर्य बघायचं होतं. मावळच्या सूर्याचं दर्शन आपल्याला हवं होतं, कारण या सध्या आहे ना दिवस लहान आहे रात्र मोठी, त्यामुळे अंधार लवकर पडतो, म्हणून घाईत निघून गेलो आपण. आता आपण इथे थांबूया आणि थोडंसं इथून व्ह्यू बघूया, झलक दाखवतो तुम्हाला आपल्या अंजरले खाडी पुलाची. तर पहिले गाडी आपण न्यूट्रल करूया आणि मग बघूया. आता थांबूया. तर गाडी तर लावले स्टँडला. बघूया आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बघाच एकदा. आणि बघू शकता पर्यटकांच्या गाड्या तर काय चालूच आहेत, अगदी इकडून बघावं तरी पण इकडून सुद्धा गाड्या आहेत आणि इकडून सुद्धा गाड्या आहेत. तर आता आधी आपण मोबाईल होल्डरवरून काढूया. तर मंडळी फायनली आता आपण आहे ना अंजरले खाडी पुलावर येऊन थांबलेलो आहोत. आणि रस्ता आता तिकडून गाड्या येत आहेत, पण आता तरी इथं आहे ना मोकळा रस्ता आहे, बघू शकतो.
आणि मस्त छान वाटतं इथे पण आल्यावर. आणि तर तुम्हाला मी दाखवतो. तर संध्याकाळची शोभा तर संपत आलेली आहे. अगदी थोडाच वेळ आपल्याकडे राहिला आहे, तर जास्त वेळ मी आता वाया घालवत नाही. बघूया आता आपण इथून जे संध्याकाळची शोभा आहे ती कशी आपल्याला बघायला मिळते. तर जर बघितलं आपण तर बघा, हे बघा हे सर्व आहेत ना, त्या झाडांवर बघा सर्व बगळे आहेत. बगळे कावळे पण आहेत, मध्ये मध्ये कावळे आहेत, पण जास्त आपल्याला बगळे बघायला भेटतात. आणि ते सफेद असल्यामुळे आहेत ना, झटकन लगेच लक्षात येत आहेत. आणि बघू शकतो इकडे होड्या आहेत, तर बऱ्याचशा होड्या आता समुद्रामध्ये गेलेल्या आहेत. इथे काय आपल्या 2-3 छोट्याशा दिसत आहेत. इथे 2 आहेत छोट्या, 2-3 आहेत. आणि तिकडे पलीकडे सुद्धा आहे. तर पलीकडे इथे सुद्धा एकच आहे, आपण बघू शकतो एकच आहे ही समोर. आणि बाकीचे आहेत ना समुद्रामध्ये आत गेल्यात मासेमारीसाठी. तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आहे ना, इथून आपल्या संध्याकाळचं आहे ना हा माहोल, ज्यावेळी आपण बायपासला होतो ना त्यावेळेस सुद्धा आहे ना, इथून खूप छान प्रकारे नजारा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या अंजरले खाडी पुलावरून सुद्धा. परंतु आपण तिकडे असल्या कारणाने आपल्या त्यावेळचा सेम टाईमचा आहे ना नजारा इथे आपल्याला आहे ना घेता नाही आला. तर बघा आकाशात कशी छटा शाडो तयार झाले. काय मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ? आवडला की नाही तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक तुम्ही लाईक तर कराच, जेणेकरून मला नक्कीच समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर आहेत ना कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओ येत असतात. आणि या अशा सर्व व्हिडिओंचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आवर्जून आपल्या हक्काच्या विनोदी विनोद ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आहे ना बघता येतील. आणि सर्व व्हिडिओंचा आपल्या कोकणचा तुम्हाला सगळ्यांना आनंद घेता येईल. तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.